तर मित्रांनो, मला एका ताईची कमेंट आली होती की 800 मीटर धावताना मला खूप दम लागतो, तर त्यासाठी मी काय करू. तर हा व्हिडिओ 800 मीटर आणि 1600 मीटर या दोन्हीसाठी आहे. तर जेव्हा आपण 800 मीटर किंवा 1600 मीटर ही मध्यम पल्ल्याची रेस आहे, यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक श्वासावर नियंत्रण, एक स्टॅमिना आणि एक वेग. या तीन गोष्टी आपल्याला जमल्या तर आपण करू शकतो. तर आपण श्वास कसा घ्यायला पाहिजे. तर आपण पहिल्यांदा नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा आहे. तर आपण तो श्वास कसा घ्यावा. तर 2 पावले नाकाने श्वास घ्या आणि 2 पावले आपण तोंडाने सोडा. असं आपल्याला नाकाने घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपला स्टॅमिना बिल्ड करण्यासाठी आपल्याला एंड्युरन्स पॉवर आपली चांगली पाहिजे. एंड्युरन्स पॉवर कशी निर्माण होईल, तर आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा लॉंग रन करायचं आहे, 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर. जर तुम्हाला तेही जमत नसेल तर तुम्ही 5 मिनिटात शटल रन करू शकता. शटल रन याप्रमाणे करा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल. याप्रमाणे शटल रन केल्यावरती आपला श्वास फुलून येते आणि आपला स्टॅमिना आणि आपला एंड्युरन्स पॉवर ही वाढते. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपला आपला वेग कसा ठेवावा. जेव्हा आपण 1600 मीटर किंवा 800 मीटर धावतो, तर आपण स्टार्टिंगला भरपूर वेगाने धावायचं नाही. तर आपला जो पर्टिक्युलर रिदम आहे, आपलं जे धावायची जी स्पीड आहे ती नॉर्मल स्पीड आपण ठेवायला हवं. त्यानंतर जे शेवटला 300 किंवा 400 मीटर उरते तेव्हा आपल्याला स्पीड वाढवायची आहे. त्याबद्दल एक सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याला आहार, आपला डाएट कसा असावा. तर जेव्हा आपण 1600 मीटर किंवा 800 मीटर धावतो, तेव्हा आपल्याला झोप ही पूर्ण असायला हवी. आपण रनिंगच्या अगोदर एक केळं किंवा काहीतरी खजूर किंवा मध असं आपण खायला हवं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं कोर वर्कआउट चांगला असावा. आपण प्लॅंक चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. जास्त टाइम पर्यंत आपल्याला प्लॅंक करता आलं पाहिजे, ज्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी दम लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले लेग वर्कआउट चांगला असला पाहिजे, जेणेकरून आपले पाय भरणार नाही. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो करा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्की पोहोचवा. जय हिंद. अशाच महत्वपूर्ण टिप्ससाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.